रवना. बाई सोनू नाही जावा मग बांध्यावर ते नाही का आपले देवरांनी पाठवावा आपले सासूपाशी बहाणा करावा. आई मग मुठ्ठ्यानं पाय दुखताय आई मग मुठ्ठ्यानं कंबर दुखताय असे बहाणा सांगावा. नाही जावा मग गाडी पडतो आपण. तू सांग ना आई तुझा हालचाल झाला का तो तुमचा रवना आणि वहिनी वगैरे कुठे गेले तर स्वयंपाक वगैरे करत असेल नाही. स्वयंपाक करते हे तुझी वहिनी नुसती नाही का कलेक्टरीन सारखी नाही का त्याला काय म्हणते कलेक्टर म्हणते का कलेक्टरीन म्हणते का लंग लंग फिरून राहिली त्यांच्यासारखी. तू जिम्मेदार आहेस हो आई म्हणून तुझी सून चढली एवढी नाही तर चढली नसती. कधी बी सून आले नाही का असे समोर समोर काम नाही करावा सुनाच्या त्यालाच करावले लावा. आता पाहिजे ना आता आम्ही तर बाई असे नाही का माझी सासूली अशी भिवतून सासऱ्याला भिवतून आणि असे नंदायले भिवतून नंदेत असे बाबाजी सारखेच आहे ना सासू बी बाबाजी सारखीच आहे अशी भीती वाटते आम्हाला असे बोलू नाही त्याच्या समोर कोणाच्या घरी थोडासा जाता नाहीये आणि गेला तर सोनू अहो कुठे गेलीस हो सोनू सोनू अशी आवाज देतच राहते आणखी पटकन ये बा. आम्ही देतो मंगांपासून पट्टार 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 करून राहिली मला तर काही बोलू दे का तूच बोलली आता सगळं काही. हो बाबा आता तुझी नणद आहे का राखी बांधायला काही बनवજો नको. अहो आई आता राखी येऊन राहिली ना तर राखीला ये नमकी माझी नणद बाई आणि तिच्या येवाच्या पहिले मला घर चकाचक करा लागल तेव्हा नाही तर मग भलतीच टोमणे मारत राहते. हा असाच आहे तुमच्या घरी तर हा तसाच आहे तुमच्या घरी तर तुमची पद्धत नाही आहे ठेवाची सामाईन. आता हे असे बिस्तर ठेवतात का आता हे भांडे असे ठेवतात का अरे बापरे बापरे खूपच नावं ठेवते का सांग तुला आता. सोनू तू आता नणद यांना राखी बांधाले तर नाही तर जवाईला सांगजो थोडंसं आवडूनच पैसे दे जा म्हणा नाही तर देऊन देतील पुरेच्या पुरे. जवाईचा हात नाही का बहुत लंबाचा आहे मोठ्यानं कोणाला बी देऊन देते कोणी आला घेऊन जा कोणी काही प्रॉब्लेम मध्ये राहिला घेऊन जा सगळं काही देऊन देते ना आपण मग नाही का घरात काही नाही ठेवे. असा मिळला मला जेवाय तू बी काय करतो तू तर त्यांना रोखू नाही शकत आता. नाही जेवाय बापू. सोनू आता फोन ठेवतो तुझी वहिनी अजून काय करते ते पाहतो. आई ठेवतो आता फोन कर आता काम ना ह्या रंबाले पाय वहिनी कुठे गेली तर. दुर्गा काय करतेस झाले का नाही काम आतापर्यंत. आईजी सांगा ना तो कायची काम होती तर करतो मी. आतापर्यंत काम नाही केलीस का केव्हाची उठली आहेस तू सकाळपासून उठली आहेस ना 4 वाजतापासून आतापर्यंत मला सकाळची चाय नाही मिळली आहे. लवकर आण माझा चाय आणि भांडे घासते पुढे. हो ग आई मी आतापर्यंत झाडू पोछाच करत होती ना मी का तुम्हाला रिकामटवरी दिसली का. तुम्ही आपल्या हाताने चाय मांडून पिऊ न दे शकत का माझीच वाट पाहायची होती तुम्हाला पण. मी काय मांडीन चाय मी तुझी सासू आव ना सासूने काय चाय मांडा लागते का सुना ना सासूला चाय द्या लागते काही अक्कल नाही तर मला पण काही शिकवलं नाही तुले. माय बापान मला काहीच नाही शिकवलं. त्या पोरीले किती शिकवलीस तर तू ना आली तर एक भाजी नाही तोडता आली तिला एक भाजी नाही बनवता आली. थोडीशी म्हणलं कोचीची पानाची वडी बनवून द्या म्हणलं एक अशी तिकडे केलं ना बेसन लावलं इतकुसा नकुसा माईच्या घरचा काही गेला नाही पाहिजे म्हणून. वा रे वा का शिकवण दिली आहे तुम्ही. आणि वडी बी एक धडाची नव्हती आणि म्हणा माय पोरीनं वडी चांगली बनवलं माय पोरीनं वडी चांगली बनवलं नाही त्या खाऊन पाहिले तर पुरी खारट खारट होती. वाह मस्त म्हणल्या तुम्ही लोकांसमोर आपल्या पोरीची कौतुक करद्या ना माय तिकडे घराने ठेवत्या. वासवासी जसे जातच होते मी बी बयाडाव. आईची सारखा मस्त टोनट्या चालून राहिला ना 2 दिवस नाही झाली इथं आली तर मस्त मला घराने सांगून राहिली. सांग आपल्या पोरालाच नाव सांगतो ना आता हिला घराच्या बाहेरच काढ म्हणतो अशी सून काहीच केला म्हणतो तू ना एक काम नाही करे म्हणतो मायवाला मलाच करायला लागते म्हणतो. सांग ना कोण शॅम्पन दाखवून राहिली सीता. तुझ्या घरी कोण पोरगी देणार होता तर माहितच आहे फक्त. नंबर जायचं बेवडा पोरगा आहे मला या घरी आणून फसवल्या तुम्ही. माझे नशीब फुटले तुझ्या घरी येऊन. आपल्या पसंतच्या पोरासोबत लग्न केलं असतं तर चांगली राहिलो असतो खुश. आपल्या मायबापाचे ऐकलं आणि माझे नशीब फुटले. आम्ही कुठे धरून ठेवलाय तुले जाना तिकडे पड ना मोठे नशीबच फुटलेत ना तुझे आमच्या ना. घरासमोर पोरीची लाईन लागत होती पोरासाठी. पोरगा हिरो आहे हिरो.
पाहुणा सांगशील तर शॅम्पन, आता लग्न झालं ना, आता बरोबर शॅम्पन सांगशील. पोरी देत होते तुझ्या घरी तर माहितच आहे आम्हाला. घरी काय सांग मला आता. कर्जानं पुरे बोकाडून गेल्या तुम्ही लोक. त्याच्याकडून लोन उचलत्या, त्याच्याकडून लोन उचलत्या, सोना गहाण ठेवत्या आणि फक्त खाले पाहिजे रंगारंगाच्या. संजगली कोणा पाहिलं नसे तुम्ही लोक. तुझ्या भविष्यात पाहतच नाही तुम्ही. कलेक्टरी नाहीस ना तू या घरची. तू आलीस म्हणून आम्ही मोठे लोक होऊन गेलो. आम्ही हगरेच होतो. ओ शांते, काय झगडा करून राहिली सुनासोबत? तिकडेपर्यंत येऊन राहिला सासवा सुनाचा झगडा. कायचा झगडा करता तुम्ही? हो शांते, कायचा झगडा करून राहिलीस तू सुनासोबत? हा कायचा झगडा होय? नुसत्या कामासाठी झगडता का तुम्ही? आणि हो सुन बाई, तुझ्या बाबा मायाला असे शिकवण दिलं का झगडा करासाठी? त्या देवीलाल भाऊला म्हणलं का मोठी बाकी चांगली पोरगी आहे म्हणे, ह्या पोरीले मागा म्हणे. झाला आम्ही रिश्ता केला, मग ती सुशील गुणकारी असल म्हणून, गुणी असल म्हणून. बापा तुझा तर हा रूप पाहून तशी दिसून नाही राहिलीस. हे कायचा झगडा? तुझ्या बापाचं नाव सांगतो, आता फोन करून लावतोच मी, सांगतो हे तुमच्या पोरीचे लक्षण चांगले नाही आहेत म्हणून. नंबर तरी माहितीये का माझ्या बापाच्या? वाचता नाही लिहिता नाहीये. इकडे चालले मला शॅम्पन दाखवाले. अरे बापा बापा, काय हाय लेवलची सून मिळाली रे बापा. मला तर वाचता लिखता नाही वा. तू तर बडी कलेक्टरी नाहीस ना, हा म्हणून हे असे झगडे करतोस रोजचे रोज. वा 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 वा, का शिकवण दिलं ना तुझ्या बापाला तुले? बापा या बुड्याला तर कलेक्टरीने म्हणता लागे. पाहा ना सासऱ्याच्या समोर बी कशी जबान चालवते. ह्या बाईले आहे का काही लाज शरम? सप्पा लाज शरम विकून खाल्लं ह्या बाईनं. सून बी म्हणता नाहीये. सून भेटली आहे, सुनाच्या नावावर ढब्बा. अरे चाय केव्हा देजो असून बाई? 10 वाजले दिवसाचे, तर तुझा चाय नाही बनला. कायचे काम करतेस? याची येते तिथच्या तिथं काम करतेस दिनभर मी 2.5 कोस करून ठेवलायस माझ्यासाठी. करोडाचे बंगले तुझी सेवा करीन मी. नाही करत तुझी सेवा. आपल्या पोरील मन सेवा करायला. मला फक्त पानटपडीवर बसायला पाहिजे आणि सिगरेट फुकायला पाहिजे. अजून तुम्ही तर काही करू नाही सका. सगळं तर तुमच्या पोरगा करते. तुम्ही अशा कंगाल व्हान का मोठे माणूस व्हान? सांगा तुम्हीच आता. करून म्हणता सेवा करा. कोणता हँगल ना तुमची सेवा करून आम्ही? गिरमाय हे कालची कोली का सांगून राहिली गे? चरचर चरचर पाना काटून राहिली. काही बाई काही मान मर्यादा नाही राहिले बाई आजकालच्या पोरीचे. पहिलेची आम्ही सुना असं धडा धडा असं सासूच्या सामने नाही बोलत होतो ना, सासऱ्याच्या सामने नाही बोलत होतो. आणि असं आमचं नाही का डोक्यावरचा सेव असा पडे नाही असं खालतं. आणि हे तर बापा 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 हे रंबा का बोलून राहिली नाही का बाबा. असे सून पावाच्या पहिलेच मरून गेला असते तर चांगला झाला असता असे. पण हे असे सून पावाले बेकार भेटली आम्हाला. चला जी मी मांडून देतो चाय. जाऊ दे तिच्या तोंडाला नको लागा. बुडे मा डोक्यावर शेवाई ना का शेवना दिसून राहिला का? झालीस का भोकनी? तू मला काही शॅम्पन सांगून राहिलीस तर बुडे आपल्या पोरीला सांग ना. ते तर मस्त जीन्स पॅन्ट वर घुमते ना हाफवाल्या. गे बुड्डे तुझी पोरगी जीन्स घालून गावभर फिरते. अगर मी जीन्स पॅन्ट वर राहील तर सून बदमाश आहे असे तुम्ही म्हणता. सुनातनं पोरीत का भेदभाव करता तुम्ही सांगा बरं आता. सून बी आहे कोणा घरची पोरगीच आहे ना का ते ढोरवे. त्या पोरगी सारखी मी बी आहो. ती समजली असती तर सासवा सुना चांगले नाही राहिले असतो का? भेदभाव करता तुम्ही म्हणून तुमच्या सुना चांगल्या नाही राहत. चला जी तुम्हाला चाय पाचतो. त्या पागलच्या बरोबर नको व्हा पागल. शांते चल येऊ दे त्या पोराले. त्याच्याजवळ नाव सांगतो. जास्त सोंगली ना, आवडून नाही राहिली. जाऊ दे त्या बुड्डीनं बुड्याले. पोरीला मस्त डोक्यावर चढवून ठेवला. ला आता अजून काम आहेत मायवाले. मी पुरे आवरून घेतो आणि मग अजून नाही का कटकट लावतीन ते माय माग. कशी वाटली आमची व्हिडिओ? छान ना? सून आणि सासू मध्ये का फरक कशी वाटली व्हिडिओ? छान आहे ना? सून आणि मुलीमध्ये का बरं भेदभाव करतात हेच तर कळत नाही. अगर सासू आणि सूनला मुली मानत असेल तर असे झगडे होणारच नाही ना. सून पण मुलगी होऊ शकते.